महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। 2100 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे। लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं एप्रिलच्या हप्त्याची अखेर सरकारकडून खरी तारीख जाहीर। अक्षय तृतीया 30 एप्रिलच्या आधीच सर्व बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्याचे आदेश। आता कोणत्याही क्षणी बहिणींना मेसेज येणार। पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट। राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार एक नवी यादी तयार केली। आता तुमचं वय किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल हे ठरणार आहे। प्रत्येक सणाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत असतो, त्यानुसारच तो आता 30 एप्रिल अक्षय तृतीयेच्या आधीच बँक खात्यात येणार आहेत। काल रात्री 36 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहेत। आदेशानुसार हप्ता वितरणाला सुरुवात झाली, पण या हप्त्याचे पैसे आता वयानुसार मिळणार। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वयानुसार मिळणार आहे। राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींच्या वयानुसार यादी तयार झाली। आता तुमचं वय नेमकं किती आहे त्यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल की मिळणारच नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल। 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले। आर्थिक वर्षात लाडक्या बहिणींसाठी नियम बदललेत। या आर्थिक वर्षात बँक खात्यांचा देखील एक नवा नियम बदललाय। आता फक्त याच बँकेत पैसे येणार, तर या 4 बँकेत अजिबात पैसे येणार नाही। या 4 बँकेत खाते असणाऱ्या बहिणींचे पैसे बंद होणार। काल अचानक 16.5 लाख बहिणी अपात्र झाल्यात, योजनेमधून बाहेर गेल्यात। काल दुपारी 16.5 लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर काढण्यात आल्यात। त्या सर्व नियमात बसत होत्या, पण एक छोटीशी चूक त्यांनी केली आणि त्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आहेत। आता तुमचं वय नेमकं किती आहे? तुम्ही 21 ते 30 मध्ये बसता की तुमचं वय वर्ष 31 ते 40 मध्ये बसतं की 41 ते 50 मध्ये बसतं की 51 ते 60 किंवा शेवटची कॅटेगरी 61 ते 65 मध्ये बसता, यानुसार तुमचा हप्ता वाटप होणार आहे। आता अर्जंटमध्येच तुम्हाला समजून घ्यावं लागेल, अन्यथा तुमचाही हप्ता होऊ शकतो बंद। अपात्र बहिणींची संख्या आता वाढायला सुरुवात झालेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 50 ते 52 लाख महिला एप्रिलच्या हप्त्यासाठी रद्द होणार आहेत। मग आता ही वयाची नेमकं अट काय आहे? 21 ते 30 मध्ये असल्यावर किती हप्ता मिळेल? 31 ते 40 मध्ये वय असल्यावर किती मिळेल? 40 ते 50 मध्ये असल्यावर किती? 51 ते 60 मध्ये असल्यावर किती? आणि 61 ते 65 मध्ये असणाऱ्या महिलांसाठी एक मोठी अर्जंट सूचना आहे। आता वयाच्या संदर्भात एक नवीन यादी जाहीर झाली। या यादीमध्ये काय निकष लावण्यात आलेले आहेत? सोबत लाडकी बहीण योजनेमध्ये 6 मोठे बदल झाले, ज्यामुळे 16.5 लाख बहिणी काल अचानक बाहेर गेल्यात। त्यांच्याकडून एक चूक झाली आहे। ही चूक तुमच्याकडून जरी झाली तरी तुमचंही नाव योजनेमधून बाहेर जाऊ शकतं। तुम्ही सर्व नियमात बसत जरी असाल तरीही तुम्ही बाहेर होऊ शकता या एका चुकीमुळे। आज त्या महिला खूप दुःखी आहेत, कारण की एक छोट्या चुकीमुळे त्या बाहेर गेल्यात। वयाची अट आता नेमकं काय आहे? कोणत्या वयानुसार किती पैसे मिळणार आणि किती वय असल्यावर पैसेच मिळणार नाही हे तुम्हाला अर्जंट पाहून घ्यावं लागणार। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता अक्षय तृतीया सणाच्या आधीच अर्जंटमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आणि आदेशानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात आज कोणत्याही क्षणी पैसे येणार। लाडकी बहीण योजनेच्या निकषांकरता भरपूर शंका महिलांच्या मनात होत्या। महिलांना प्रॉब्लेम येत होते, आता हप्ते बंद होतात की काय या संदर्भात स्वतः आदितीताईंनी स्पष्टीकरण दिलंय। आदितीताईंनी नियम सांगितले। कालपासूनच 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत। दररोज 4 ते 5 जिल्हे घेण्यात आलेले आहेत। 6 प्रशासकीय विभागामधून 1 ते 2 जिल्ह्यांची निवड याच्यामध्ये होणार आहेत। आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होईल हे तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल, अन्यथा वयानुसार तुमचा हप्ता होऊ शकतो बंद। सोबत कोणत्या 12 बँकांमध्येच पैसे येतील आणि 4 अशा कोणत्या बँका आहेत की ज्यामुळे तुमच्या योजनेचे पैसे येणार नाही। 4 बँकेत अजिबात पैसे येणार नाही। महिलांची चिंता वाढलेली आहे। 4 बँकेत खातं असेल तर तुम्हाला खातं बदली करून घ्यावं लागेल। आणि 16.5 लाख महिला का बाहेर गेलेल्या आहेत? वयानुसार हप्ता वाटप जर झाला तर तुम्हाला किती पैसे येतील? लक्षपूर्वक आता हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचा आहे। पहा, 16.5 लाख बहिणी का बाहेर गेल्यात? खूप छोटासा प्रॉब्लेम झालाय, एक छोटीशी चूक झाली, बँक खात्याच्या संदर्भातली चूक झालेली आहे। 2-3 गोष्टी तुम्हाला 10व्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे। एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे, पण तो आपोआप जमा होणार नाही। तुम्हाला वाटत असेल की हप्ता आपोआप जमा होईल, तर तो अजिबात होणार नाही।
तुम्हाला काही गोष्टींची लवकरात लवकर काळजी घ्यावी लागेल, काही गोष्टी अर्जंटमध्ये करावं लागतील, तुमच्या वयानुसार किती हप्ता होईल हे जाणून घ्यावं लागेल, कारण की नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनही संपलेलं आहे आणि त्यामुळे काही निर्णय घेतलेले आहे. त्यामुळे वयानुसार आता हप्त्याचं वाटप कशा पद्धतीने होणार ते समजून घ्यावं लागणार. कोणत्या 4 अशा मोठ्या बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही, ह्या 4 अशा बँका आहेत की ज्यामध्ये भरपूर माता भगिनींचे खाते आहेत, त्या बँका यादीतून रद्द झालेल्या आहेत. कोणत्या 9 जिल्ह्यात पैसे येणार संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्या. वयाची नेमकी अट काय आहेत सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय. 16.5 लाख बहिणी अचानक का बाहेर गेल्या, काय कारण, त्यांचं छोटीशी कोणती चूक झाली. आता लक्षपूर्वक ऐका, 16.5 लाख ज्या बहिणी आहेत अशा सापडल्या की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, ज्यांच्याकडे म्हणजे सगळ्या नियमात त्या बसत आहेत, कुणी आयकर दाता नाही, सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे, तरीही 16.5 लाख बहिणी बाहेर गेल्या. कारण की सरकारने सांगितलंय की त्यांचं जे आधार कार्ड आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे, त्यांचं आधार कार्डवरचं नाव आणि त्यांचं बँक पासबुक याच्यावरचं जे नाव आहे, सोबत त्यांच्या अर्जामध्ये त्यांनी जे नाव भरले ते मिसमॅच होत आहे किंवा कसल्याही प्रकारे ते मॅच होत नाही. लक्षपूर्वक ऐकायचं आहे, तुमच्या बँक खाते पुस्तकावरचं नाव आणि तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुम्ही जो अर्ज भरलाय त्यावरचं नाव हे एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नसावी, कुठल्याही प्रकारची त्यामध्ये दुरुस्ती नसावी. हे जर असेल, तिन्ही गोष्टी मॅच होत असतील तरच पैसे मिळतील. आणि तेच झालंय महिलांच्या बाबतीत की त्यामुळे त्या बहिणीला मार्चचाही हप्ता मिळाला नाही, फेब्रुवारीचा मिळाला नाही, जानेवारीचाही मिळाला नाही. त्या बहिणी आता रडत आहे कारण की एक छोटी चूक झाली, पात्र असूनही अपात्र झाले. आता तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते पुस्तक घेऊन बसा आणि लक्षपूर्वक चेक करा कुठे काही स्पेलिंग मिस्टेक आहे का, व्यवस्थित चेक करायचं आहे. कमेंट करा, जर प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही कमेंटमध्ये उत्तर देऊ. कारण की आता 12 बँका अशा आहेत की ज्याच्यात पैसे येणार, 4 बँकांचे खाते आपोआप बंद होऊन जाणार आणि वयानुसार जे आहे तुम्हाला हप्त्याचं वाटप होणार आहे. आता वयानुसार नेमकं काय अट आली आहे, वयांची नवी कोणती यादी आली आहे, लक्षपूर्वक आता जाणून घ्या. पहा, आता कोणत्या वयातल्या महिलांना पैसे मिळतील, कोणत्या वयातल्या महिलांचे पैसे बंद होतील. आता 2100 मिळणार की 1500 मिळणार की काहीच मिळणार नाही, वयानुसार कसं ठरणार आता लगेच जाणून घ्या. पण त्याआधी बँक खात्याच्या संदर्भातला एक असा नियम आलाय की 4 बँका अशा आहेत की ज्या योजनेतून बाहेर काढण्यात आल्या. 4 बँकेत भरपूर महिलांची खाती होती, या 4 बँका पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार नाही. तुम्ही वाट पाहत बसाल, तुम्ही म्हणाल आम्ही पात्र आहात, आम्हाला सगळे हप्ते आले, मग इथून पुढचं आपोआप येईल, पण अजिबात येणार नाही. या 4 बँका ज्या आहेत त्यांचा प्रॉब्लेम झालाय, वयाच्या नुसार नवा सर्वे झालाय. त्यामुळे पहा, 4 बँका कशा असणार आहे पहा. ज्या माता भगिनी आहे की ज्यांनी पतसंस्थेत खातं खोललेलं आहे, बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांच्या गावात किंवा त्यांच्या शहरी भागामध्ये छोट्या छोट्या पतसंस्था असतात, तर त्या पतसंस्थेत त्यांनी खातं खोललं. आता पतसंस्था अशी गोष्ट आहे की त्यांचा IFSC कोड स्वतःचा नसतो, ते IFSC दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा घेतात, उदाहरणार्थ ICICI बँकेचा घेतील, HDFC बँकेचा घेतील आणि त्यामुळे त्या बँकामध्ये आता पैसे यायला प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरी बँक आहे जिच्यातले पैसे बंद होण्याचा जो धोका आहे ती म्हणजे मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज. काही मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज असतात ज्या खेड्यापाड्यामध्ये असतात, गावांमध्ये असतात, शहरांमध्ये असतात, ज्यांना देखील बऱ्याचशा यांना IFSC कोड नसतो, दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा ते IFSC कोड वापरतात. तर अशाही बँकांचा प्रॉब्लेम होत असतो. तिसरी क्रमांकाची बँक आहे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जसं पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह, प्रत्येक जिल्ह्याची एक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जिल्हा बँक असते. तर याही बँकांचा स्वतःचा IFSC कोड बऱ्याच वेळा नसतो, तर त्यामुळे देखील त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तर अशा बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर तुम्ही ते तातडीनं पोस्ट खात्यामध्ये कन्वर्ट केले पाहिजे किंवा पोस्ट खात्यामध्ये तुमचं खातं उघडलं पाहिजे. पोस्ट खातं असं आहे की जिथे तुम्ही खातं उघडलं की तुम्हाला कुठलंही टेन्शन राहत नाही. पोस्ट खात्यात सर्वात आधी पैसे येतात. पोस्ट खात्यामध्ये आपोआप आधार लिंकिंग होऊन जातं, वेगळं त्यासाठी प्रक्रिया करण्याची गरज नसते. सोबत तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI मध्ये खातं उघडू शकता, ICICI बँक, कॅनरा बँक, युको बँक, ज्या 12 राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यामध्ये तुम्ही खातं उघडू शकता आणि ज्यामध्ये तुम्हाला आपोआप पैसे येतील, कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये येणार नाही. आता तुमचं बँकेचं खातं कोणतं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंट करा. आता वयानुसार आली आहे यादी. पहा, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.5 कोटी लाभार्थ्यांमध्ये एक असा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये असं आढळलंय की 83% महिला ज्या होत्या त्या विवाहित होत्या आणि अविवाहित महिला ह्या 18% होत्या. मग आता ज्यामध्ये विधवांची टक्केवारी 47% होती, घटस्फोटित निराधार सोडून राहिलेल्या महिला 10% होत्या. आता जर बघितलं तर 30 ते 39चा जो गट आहे, 30 ते 39 वयोगटाचा जो गट आहे, म्हणजेच तो सर्वाधिक आहे 29%. म्हणजे 30 ते 39 मध्ये जर तुमचं वय बसत असेल तर कमेंट करा. सर्वाधिक टक्केवारी त्यांची आहे 29%. त्यानंतर 21 ते 29% जे वयोगट आहे तर त्यामधली टक्केवारी आहे 25%.
त्यानंतर 40 ते 49 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या 23.6% आणि 78% लाभार्थी जे आहेत तर त्या 21 ते 39 गटामधल्या होत्या. लक्षपूर्वक ऐका, 21 ते 39 या वयोगटामधल्या महिला 78% लाभार्थी होत्या. म्हणजे 21 ते 39 मधल्या महिला खूप जास्त होत्या आणि 50 ते 65 मधल्या 22% आणि 60 ते 65 मधल्या फक्त 5% होत्या. म्हणजे 60 ते 65 मधल्या महिला फक्त 5% आहे आणि त्यांना लाभ मिळाला आहे. एक यादी तयार करण्यात आली आहे. महिलांसाठी 21 ते 65चा नियम होता. 65 वयापेक्षा अधिक ज्या महिलांनी फॉर्म भरला होता किंवा ज्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस त्यांचं वय 65 पेक्षा कमी होतं, पण आता ते जास्त भरलं किंवा जास्त झालं असेल तर त्यांनी तातडीने त्यांचा फॉर्म विड्रॉ करून घ्या, फॉर्म रद्द करून घ्या. तसेच ज्या बहिणी 21च्या खालच्या होता त्यांनी अर्ज भरला होता, त्यांनी देखील त्यांचा अर्ज काढून घ्यायचा आदेश सरकारने दिलेला आहे. आता ज्यांचं वय वाढून 65च्या पुढे जाईल त्या महिलांना अजिबात पैसे मिळणार नाही आणि ज्या बहिणींनी वय कमी असताना फॉर्म भरला होता त्यांचे देखील पैसे बंद होणार आहे. तर अशा प्रकारे वयानुसार आता एक विशेष दरवर्षी आता हे असं होणार आहे. ज्यांचं वय वाढेल 65च्या पुढे महिला गेल्या की लगेच त्यांचं नाव योजनेमधून रद्द होणार आणि ज्यांनी 20 म्हणजे 21च्या आतमधले ज्यांचे फॉर्म होते त्यांचे अर्ज दरवर्षी रद्द होणार आहेत. तर अशा पद्धतीने फक्त 21 ते 65 या वयोगटानुसारच तुम्हाला पैसे मिळणार आहे. दरवर्षी चेकिंग केलं जाईल. तुमचं वय दरवर्षी वाढत असतं आणि तुम्ही वाढत जाऊन ज्यावेळेस 65च्या पुढे जाताल तर त्यावेळेस तुमचे पैसे बंद होणार आहेत. असेच वयानुसार एक विशेष प्रकारे एक यादी त्यामध्ये तयार करण्यात आली आहे. आता तुम्ही कमेंट करायचं आहे तुमचं वय किती आहे, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले, कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, कोणत्या बँकेत खातं आहे, नक्की कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.